हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो महालेज अकॅडमीमध्ये. तर बाळांनो, लास्ट लेक्चरपर्यंत आपण सब्जेक्ट पाहतोय ॲडव्हान्स सर्वेइंग, ज्यामध्ये आपण युनिट नंबर 1 आपण ऑलरेडी स्टार्ट केलं होतं. युनिट नंबर 1 आहे टॅक्योमॅट्रिक सर्वेइंग. ठीक आहे. आता टॅक्योमॅट्रिक सर्वेइंगमध्ये लास्ट लेक्चरपर्यंत संपूर्ण थिअरी आपण कव्हर केली होती. आता आपण पाहणार आहोत या युनिटचे टाईप नंबर 1 चे न्यूमरिकल्स. टाईप नंबर 1 चे न्यूमरिकल्स आहेत टू फाइंड स्ट्रेट डिस्टन्स. आपल्याला काय करतात, त्याच्यामध्ये फक्त डिस्टन्स विचारतात की बाबा अशा अशा व्हॅल्यूज आहेत, असा असे एक टॅक्योमीटर आहे, त्या टॅक्योमीटरचं हे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आहे, हा ॲडिटिव्ह कॉन्स्टंट आहे, आणि आपल्याला सांगतात की अप्पर स्टॅडिया रिडिंग हे, लोअर स्टॅडिया रिडिंग हे, तर त्या दोन पॉइंट मधलं स्ट्रेट डिस्टन्स कॅल्क्युलेट करा. चला बाळांनो, हेडिंग द्या टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम्स. टाईप नंबर 1 चे प्रॉब्लेम्स ऑन टू फाइंड द स्ट्रेट डिस्टन्स. आपल्याला स्ट्रेट डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. चला पुढे जाऊया. हियर इज द न्यूमरिकल नंबर 1. हे बघा 1.9.1 हा टेक्स्टबुक मधला क्वेश्चन नंबर आहे. यामध्ये म्हणतात की या ठिकाणी एक टॅक्योमीटर आहे, एक टॅक्योमीटर आहे, त्या टॅक्योमीटरचे कॉन्स्टंट दिलेत, एक 100 आणि एक 0.4 मीटर. मला सांगा यातली कोणती व्हॅल्यू कशाची आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं एफ अपॉन आय. एफ अपॉन आय म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू 100च्या आसपास असते. मग 100 ही व्हॅल्यू कोणाची असणार आहे? एफ अपॉन आयची. आणि राहिलेली दुसरी पॉइंट मध्ये असते, ती कोणाची असणार आहे? एफ प्लस सी ची. असे दिलेत. ते म्हणतात की याच्यावरती व्हर्टिकल स्टाफ रिडिंग घेतलेत. कोणत्या पॉइंटचे? पी आणि क्यू चे घेतलेले आहेत. कशाचे घेतले? पी आणि क्यू चे रिडिंग घेतलेले आहेत. मग ते म्हणतात की या ठिकाणी पीचं रिडिंग घेतले, बघा पीचे रिडिंग या ठिकाणी दिलेत, क्यूचे रिडिंग या ठिकाणी दिलेत. त्यानंतर आरएल ऑफ पी दिलेलं आहे. विचारलं काय? ते म्हणतात कॅल्क्युलेट हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन ए अँड क्यू. तुम्हाला ए पासून तर क्यू पर्यंतचं डिस्टन्स मोजायचंय, ते पण हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन कॅल्क्युलेट करायची आहे. साईड जर हॉरिझॉन्टल आहे म्हणजे इन्स्ट्रुमेंट खाली नाही वर नाही, स्टाफ सुद्धा खाली नाही वर नाही. साईट कशी आहे? हॉरिझॉन्टल, म्हणजे ज्या लेवलला इन्स्ट्रुमेंट आहे त्याच लेवलला स्टाफ आहे. साईड जर हॉरिझॉन्टल आहे तर आपल्याला विचारलं काय? आपल्याला विचारलं लेंथ ऑफ ए क्यू. 4 मार्काला प्रॉब्लेम आलेला आहे, 2 वेळा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे 4 मार्कांकरता. क्वेश्चन लिहून घ्या प्रॉपर. चला झालं. आता या ठिकाणी आपल्याकडं गिवन डाटा पण आहे, आस्किंग डाटा पण आहे. आता या ठिकाणी ना मला सांगा काय विचारलं काय, हे खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात की ए पासून क्यू चं डिस्टन्स काढा. आता डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडं, डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, आठवतो का? एक्स इज इक्वल टू स्टाफ इंटरसेप्ट एफ अपॉन आय प्लस एफ प्लस सी. हा फॉर्म्युला आहे टू कॅल्क्युलेट द स्ट्रेट डिस्टन्स. स्ट्रेट डिस्टन्स काढण्याचा हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. मग या ठिकाणी बाळांनो आपण या ठिकाणी आता काय करणार आहे? हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार आहे. मग चला बाळांनो, मला सांगा एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. कशामधलं डिस्टन्स काढायचंय? ए आणि क्यू मधलं डिस्टन्स काढायचंय. स्टाफ इंटरसेप्ट म्हणजे काय? मी शिकवलंय. स्टाफ इंटरसेप्ट म्हणजे अप्पर स्टॅडिया रिडिंग मायनस लोअर स्टॅडिया रिडिंग. ओके. मग आता या ठिकाणी स्टाफ इंटरसेप्ट म्हणजे काय? अप्पर स्टॅडिया रिडिंग मायनस लोअर स्टॅडिया रिडिंग. डिस्टन्स मोजता ए पासून क्यू पर्यंत. मग क्यूचा अप्पर स्टॅडिया आणि लोअर स्टॅडिया रिडिंग हे बघा इथे. हे बघा हा क्यू, क्यूचा अप्पर स्टॅडिया रिडिंग हे बघ या बाजूला आहे, आणि लोअर स्टॅडिया रिडिंग हे बघ या बाजूला आहे, आणि मधलं काय आहे? मिडल एअर रिडिंग आहे. आता तुम्ही म्हणले सर कधी कधी असं होईल का इकडे अप्पर स्टॅडिया आहे तिकडे लोअर स्टॅडिया? होऊ शकतं. कधी कधी अप्पर स्टॅडिया रिडिंग इथं देतील, लोअर स्टॅडिया रिडिंग इकडे देतील, किंवा असं होऊ शकतं लोअर स्टॅडिया अगोदर देतील, अप्पर इकडे देतील. त्यांनी कन्फ्यूज व्हायचं नाही. जी व्हॅल्यू मोठी आहे ना ती अप्पर स्टॅडिया रिडिंग आहे. ह्या दोन व्हॅल्यू मध्ये ही व्हॅल्यू मोठी आहे, मग हे अप्पर स्टॅडिया रिडिंग आहे. ही व्हॅल्यू छोटी आहे, हे लोअर स्टॅडिया रिडिंग आहे, आणि मध्ये जी आहे ती मिडल एअर रिडिंग आहे.
मग अप्पर स्टॅडिया रिडिंग आहे 3.900 3.900 आणि लोअर स्टॅडिया रिडिंग आहे 0.300. मग या ठिकाणी 3.900 हे अप्पर स्टॅडिया रिडिंग आणि लोअर स्टॅडिया रिडिंग किती होतं ग? 0.300 0.300. अशा पद्धतीने बाळांनो आपण ए पासून क्यूचं डिस्टन्स काढतो की नाही? आपण ए पासून क्यूचं डिस्टन्स काढतो, म्हणून क्यूचं अप्पर स्टॅडिया रिडिंग मायनस लोअर स्टॅडिया रिडिंग आपण घेतलं. आता एफ अपॉन आय ची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिली? 100. एफ प्लस सी ची व्हॅल्यू पण त्यांनी दिलेली आहे, किती दिली? 0.4. कॅल्क्युलेटर वर जसं दिसतं तसं टाका, तुम्हाला लगेच भेटत असतो लेंथ ऑफ ए क्यू. मला लेंथ ऑफ ए क्यू सांगा किती येतो? अप्पर स्टॅडिया रिडिंग इथं लिहू का? अप्पर स्टॅडिया रिडिंग मायनस लोअर स्टॅडिया रिडिंग. नसल समजत तर कुठं तरी माहिती लिहून घ्या. स्टाफ इंटरसेप्ट म्हणजे यस, अप्पर स्टॅडिया मधून लोअर स्टॅडिया गेला का स्टाफ इंटरसेप्ट येतो. मग हे एफ अपॉन आय ची व्हॅल्यू, ती एफ प्लस सी ची व्हॅल्यू सगळं गिवन आहे. कॅल्क्युलेटर टाका, मीटर मध्ये व्हॅल्यू येत असते. व्हेरी गुड. 360.4 मीटर. म्हणजे एच्या तिथं जर इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट कुठं लावलं? एच्या तिथं, तिथून क्यू पर्यंतचा डिस्टन्स किती आहे? 360.4 मीटर. त्यासाठी तुम्ही टॅक्योमॅट्रीचा वापर केलेला आहे. कळालं का रे? काय डाऊट? आता काही लोक म्हणतील सर समजा आता या ठिकाणी, इकडे बघा, या ठिकाणी ए पासून क्यूचं डिस्टन्स मोजलं, जर ए पासून पीचं विचारलं असतं मग अप्पर स्टॅडिया घ्यायचा पीचा आणि लोअर स्टॅडिया घ्यायचा पीचा. मग चला ए पासून पीचं पण मोजून दाखवतो तुम्हाला. तुम्हाला हे कळालं का? यात काय डाऊट आहे का बघा भाऊ? चला आता लेंथ ऑफ एपी काढू बरं का. विचारलं नाहीये त्यांनी, पण मी शिकवतोय तुम्हाला काढायचं. दुसऱ्या स्टेपला मी काढतो लेंथ ऑफ एपी. लेंथ ऑफ एपी काढायला एक्स इज इक्वल टू स्टाफ इंटरसेप्ट ब्रॅकेट मध्ये एफ अपॉन आय प्लस एफ प्लस सी. हा फॉर्म्युला मी वापरणार आहे. बरं, एक्स मला माहित नाही, एक्स म्हणजे कोण आहे रे बाबा? लेंथ ऑफ एपी. स्टाफ इंटरसेप्ट काढावं लागेल. स्टाफ इंटरसेप्ट काढूया सबट्रॅक्शन करून. एफ अपॉन आय ची व्हॅल्यू 100 आहे, एफ प्लस सी ची व्हॅल्यू 0.4 आहे. मग चला स्टाफ इंटरसेप्ट काढूया बाळांनो. चला पीच्या रिडिंग बघा. चला बघा या ठिकाणी पीच्या रिडिंग दिसतात आहे का रे? अप्पर स्टॅडिया रिडिंग दिसतंय 3.400 आणि लोअर स्टॅडिया रिडिंग दिसतंय 1.200. मग अप्पर स्टॅडिया रिडिंग मायनस लोअर स्टॅडिया रिडिंग करूया, म्हणजे आपल्याला काय भेटन बाळांनो? इकडे बघा, मग करूया 3.400 मायनस 1.200. अप्पर स्टॅडिया मधून लोअर स्टॅडिया सबट्रॅक्ट करा, कॅल्क्युलेट टाका आणि मला लेंथ ऑफ एपी सांगा. ए पासून पीचं डिस्टन्स येईल, इन्स्ट्रुमेंट आहे ए वर, पीचे रिडिंग 220 पॉइंट. अशा पद्धतीने ए पासून पीचं डिस्टन्स आलेलं आहे 220.4 मीटर. मला वाटतं आता तुम्ही कुठलाही डिस्टन्स काढू शकता. क्वेश्चन मध्ये देतातच, ऍडिटिव्ह कॉन्स्टंट देतात, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट देतात आणि अप्पर स्टॅडिया लोअर स्टॅडियाचं रिडिंग देतात. कॅल्क्युलेट फॉर्म्युल्यामध्ये टाकलं, कॅल्क्युलेट टाकून आन्सर येतं. हा बोल. थांब ना, आपल्याला पुढे जायचंय ना, अगोदर हे तर शिकून घ्या. झालं एवढं? चलो आगे चलते हैं, पुढे जाऊयात. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काय विचारलं रे बाबा? रिड्यूस द लेवल ऑफ क्यू, म्हणजे आरएल विचारलेली आहे क्यू ची. मग चला आरएल पाहूयात आपण क्यू ची. जनरली या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये असं येत नाही बरं का, आरएल ऑफ क्यू वगैरे असं नाही येत. हे तिसऱ्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये येतं, पुढच्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये. पण आता जनरली इथं विचारलंय तर काढू शकतो आपण. आरएल ऑफ क्यू काढायचं आहे आपल्याला, ठीक आहे. खूपच इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे बरं का. आता या ठिकाणी आपल्याला आरएल ऑफ क्यू काढायचा आहे ना. आरएल ऑफ क्यू कसा काढायचा? लय भारी कन्सेप्ट आहे, तुम्ही पण बारकाईने लक्ष द्या. ऍक्च्युली हा कन्सेप्ट तिसऱ्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये पण इथं विचारलाय, सो आपण काढूया. इकडे बघा,
हे तुमचं ग्राउंड आहे, ग्राउंडवर इथं कोण आहे पी आहे, ग्राउंडवर इथं कोण आहे क्यू आहे, ग्राउंडवर इथं कोण आहे ए. इन्स्ट्रुमेंट कुठं ठेवलंय ए वर इन्स्ट्रुमेंट ठेवलेलं आहे, ठीक आहे का, ए वर इन्स्ट्रुमेंट आहे बरं का. आणि पी आणि क्यू वर काय ठेवलंय रे, इथं स्टाफ आहे, इथं पण स्टाफ आहे. मग तुम्ही म्हणले सर तुम्ही पी क्यू असं वर खाली का नाही दाखवलं, कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलंय की याची जी काही साईट आहे ती कशी आहे हॉरिझॉन्टल, म्हणजे पी क्यू आणि ए हे ती एका लाईन मध्ये, कोण खाली पण नाही कोण वन पण नाही, साईट हॉरिझॉन्टल आहे. मग या ठिकाणी बाळांनो तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी याची अशी साईट राहील का रे हॉरिझॉन्टल. ओके, आता ऐका बरं का, आता या ठिकाणी अप्पर एअर रिडिंग कोणते आहेत, मी मुद्दामून कलर चेंज करतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अप्पर एअर रिडिंग हे बघ हे होईल, याचा अप्पर एअर रिडिंग हे होईल, लोअर एअर रिडिंग हे बघ हे होईल, लोअर एअर रिडिंग हे होईल. मग आपण काय केलं स्टाफ इंटरसेप्ट काढताना या दोन रिडिंग मधला डिफरन्स घेतला यस, आणि इकडं या दोन रिडिंग मधला डिफरन्स घेतला स्टाफ इंटरसेप्ट एप्स. दिसतंय का, अप्पर स्टॅडियर रिडिंग मायनस लोअर स्टॅडियर रिडिंग, अप्पर स्टॅडियर रिडिंग मायनस लोअर स्टॅडियर रिडिंग. आता हे कॅल्क्युलेशन झालंय पण मला दाखवायचं होतं फिगर मध्ये. क्लिअर कन्सेप्ट. आपण काय काढलं इथून तर इथपर्यंत डिस्टन्स काढलं एपी आणि मग इथून तर इथपर्यंत काढलं एक्यू, त्यासाठी आपण फॉर्म्युला वापरला. आता काढायचं काय, जरा इकडे लक्ष द्या, फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. काढायचं काय, आता तुम्हाला माहिती आहे का हा जो पी आहे ना, ह्या पी ची आर एल दिलेली आहे, तुम्हाला माहिती आहे पी ची आर एल किती आहे, पी ची आर एल 100 आहे. आणि मला काय सांगितलं, मला आर एल विचारलेली आहे क्यू ची. कोणाची आर एल विचारली, क्यू ची. म्हणजे मला या लेवल पासून ह्या लेवल पर्यंत पोहोचायचंय. मी काय म्हणतो आता बघा बरं का, ह्या लेवल पर्यंत मला व्हॅल्यू माहिती आहे, खालून हाईट माहिती आहे किती आहे 100. मी काय कराल इथून इथपर्यंत जाईन. तुम्ही म्हणले सर इथून इथपर्यंतच जायचं, हे कोणतं रिडिंग आहे, मिडल हेअर रिडिंग आहे ना, अप्पर हेअर मिडल हेअर लोअर हेअर. मग मिडल हेअरचं रिडिंग दिलं असेल ना पीचं, ते घेईन बरं का मी. मग ह्या लाईन सरळ पुढे जाईन, इथपर्यंत आलो, आता इथून कुठे येईन स्ट्रेट खाली येईन. मग याचं पण मिडल हेअर रिडिंग आहे. मग बघा बरं काय करेल, वर गेलं काय ऍडिशन करायची, खाली आलं का सबट्रॅक्शन करायची. इथपर्यंत होतं 100, या लेवल पर्यंत किती आहे 100. 100 पासून हे मिडल हेअर रिडिंग ऍड करायचं, ऍड केल्यानंतर तुम्हाला इथून खाली यायचंय, मग इथं काय करावं लागेल सबट्रॅक्ट. बघा बरं का, मग आता कसं मी हे करतो, प्लीज फॉर्म्युला समजून घ्या, हे अंडरस्टँडिंग वर असतं. मग आरएल ऑफ मला क्यू काढायचंय, त्यासाठी मी काय करेल तर आरएल ऑफ क्यू जर मला काढायचं असेल तर या ठिकाणी मी करेल पहिल्यांदा घेईल मी आरएल ऑफ पी. मी पी ची आरएल घेईन बरं का, त्यानंतर पीचा जो मिडल हेअर आहे, पीचा मिडल हेअर तो मी ऍड करेल, आणि त्यानंतर तुमचा जो क्यू आहे त्या क्यूचा मिडल हेअर सबट्रॅक्ट करेल. इथपर्यंत 100 म्हणजे आरएल ऑफ पी, त्यात ऍड केलं पीचा मिडल हेअर आणि त्याच्यातून परत सबट्रॅक्ट केला क्यूचा मिडल हेअर. आता मिडल हेअरच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत ना, अशा पद्धतीने आरएल कॅल्क्युलेशन करायला मिडल हेअरच लागते, मिडल हेअर रिडिंग. काय डाऊट आहे याच्यात, कसं आलं आरएल ऑफ पी किती रे 100. आता पीचा मिडल हेअर रिडिंग बघू चला. सी हिअर, हे बघा पी कोणता आहे, हे बघा पी आहे, हा वाला पी आहे, पीचं मिडल हेअर रिडिंग आहे 2.300 आणि बघा क्यू आहे, क्यूचं मिडल हेअर रिडिंग आहे 2.100. मग इकडे बघा बाळांनो कन्सेप्ट एकदम क्लिअर ठेवा. आरएल ऑफ पी 100 आहे, पीचं मिडल हेअर रिडिंग किती होतं, पीचं मिडल हेअर रिडिंग 2.300, हे पीचं मिडल हेअर रिडिंग आहे, मायनस क्यूचं मिडल हेअर रिडिंग 2.100. करा हे कॅल्क्युलेटर टाका आणि मला सांगा आरएल ऑफ क्यू काय येते. आरएल ऑफ क्यू इन 100, दिस इज द आरएल ऑफ क्यू म्हणजे रिड्यूस लेवल ऑफ पॉइंट क्यू. काय डाऊट आहे का बघा बरं आरएल काढायला, त्यासाठी फिगर फार महत्वाची होती बरं का. इथपर्यंत 100 होती ना, इथून एवढी हाईट 100 होती, 100च्या वर गेला म्हणून प्लस, आणि इथून क्यू पर्यंत खाली आलो म्हणून मायनस. प्लस मायनस कळालं काय केलं, इथे हा प्रॉब्लेम कंप्लीट होतो बाळांनो. लगेचच आपण दुसऱ्या टाईपचे प्रॉब्लेम पाहू. ह्या टाईपचा फक्त एवढा एकच प्रॉब्लेम होता ज्यामध्ये स्ट्रेट डिस्टन्स विचारलं होतं. याच्यात होऊन काय होईन, फक्त व्हॅल्यू बदलतील, बाकी काय नाही होत.
समजलं? हॅलो, लक्ष द्या. चला झाला असेल. नाउ वी आर गोइंग फॉर द सेकंड टाइप. आता सेकंड टाइपचे जे प्रॉब्लेम आहेत ते पण अतिशय सोपे आहेत, पटकन होतात. याच्यामध्ये आपण पाहणार आहे टू फाइंड द टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंट. ह्या टाइपच्या सेकंड टाइपच्या क्वेश्चन मध्ये टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंट फाइंड आउट करायला सांगतात. मग जेव्हा क्वेश्चन मध्ये टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू विचारतील तेव्हा ते सेकंड टाइपचे प्रॉब्लेम असणार आहे. हेडिंग द्या टाइप नंबर 2 चे प्रॉब्लेम्स ऑन टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंट. प्रॉब्लेम्स टू फाइंड द टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंट. चला झालं बाळांनो, प्रॉब्लेम्स टू फाइंड द टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंट. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर आता टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंट काढण्याचा हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही पाहू शकता क्वेश्चन नंबर आहे 1.9.4. याच्यामध्ये ते म्हणतात की मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट फाइंड आउट करा. फाइंड आउट द मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट म्हणजे एफ अपॉन आय ची जी काही व्हॅल्यू आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायला लावली आहे. फॉलोइंग ऑब्झर्वेशन ऑन द स्टाफ. खाली काही ऑब्झर्वेशन दिलेले आहेत ते पहा आणि मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढा. बर, ते म्हणतात की नंबर 1 च्या व्हॅल्यूज दिल्यात, नंबर 1 च्या, नंबर 2 च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके, ते म्हणतात पुढं कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढा जर इफ ऍडिटिव्ह कॉन्स्टंट दिला 0.2 मीटर, ऍडिटिव्ह कॉन्स्टंट दिला 0.2 मीटर, म्हणजे ऍडिटिव्ह कॉन्स्टंट दिलाय, मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट विचारलाय आणि एक टेबल दिलाय. आपल्याला एफ अपॉन आय विचारलाय. घ्या बरं क्वेश्चन आणि ते लिहून. स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता, पटपट घ्या. ऑनलाईनचे मुलं लक्ष द्या. डाऊट आल्यास मेसेज करून विचारत चला. ठीक आहे, चला बाळांनो. ओके, आता या ठिकाणी आपल्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल का, कारण हॉरिझॉन्टल डिस्टन्स साठी आता जो फॉर्म्युला वापरला तोच आहे, पण डिस्टन्स दिलंय आणि एफ अपॉन आय विचारलाय. मग चला बाळांनो एफ अपॉन आय काढूयात. चला झाला असेल बाळांनो, इकडे लक्ष द्या. सगळ्यात सुरुवातीला एफ अपॉन आय मी काढतो फॉर स्टेशन नंबर 1. मग एक्सचा फॉर्म्युला काय रे? एक्सचा फॉर्म्युला हा आहे का, स्टाफ इंटरसेप्ट मल्टिप्लाय बाय एफ अपॉन आय प्लस एफ प्लस सी. हा फॉर्म्युला आहे बाळांनो एक्सचा, बरोबर. आता मला पहिलं डिस्टन्स सांगा काय होतं. पहिलं डिस्टन्स किती मीटर आहे, जरा टेबल पाहता का. पहिलं डिस्टन्स दिलंय 80 मीटर. बरं, हे डिस्टन्स मोजलं तेव्हा अँगल बघू नका, कारण तुम्ही स्ट्रेट डिस्टन्स पाहता की नाही, मग अँगल पाहायचा नाही. आता सध्या अँगल पाहिला तरी चालतो, पण 0 डिग्री स्वतः नाही पाहिला तर ओकेचे. 0 डिग्री इथं पाहू नका. बरं, अप्पर स्टॅडिया रिडिंग मायनस लोअर स्टॅडिया रिडिंग करावं लागेल. अप्पर स्टॅडिया रिडिंग आहे 1.600, लोअर स्टॅडिया रिडिंग आहे 0.800. अप्पर स्टॅडिया मधून लोअर स्टॅडिया वजा करू. मग चला बाळांनो, अप्पर स्टॅडिया रिडिंग आहे 1.600 मायनस लोअर स्टॅडिया रिडिंग आहे 0.800. त्याच्यानंतर एफ अपॉन आय ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये म्हणून त्याचं सच्या तसं. त्यानंतर एफ प्लस सी ची व्हॅल्यू 0.2 आहे आणि एक्स ची व्हॅल्यू बघा बरं किती आहे. या रिडिंग करता एक्स किती मीटर होतं, हे एक्सच आहे ना डिस्टन्स, 80 मीटर आहे. मग या ठिकाणी घ्यायचं बाळांनो हे 80 मीटर. ठीक आहे, आता या अपॉन आय एका बाजूला ठेवायचं आणि बाकी दुसऱ्या बाजूला न्यायचं. हे 80 जसेच्या तसे. आता 0.2 इकडं प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस, आणि ही जी काही ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट याला मल्टिप्लाय आहे, तिकडे जाऊन मग 1.600 मायनस 0.800. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट टाकलं या दोन ब्रॅकेटचं डिव्हिजन केलं, यू विल गेट एफ अपॉन आय. काका लिहा, व्हॅल्यू सांगा. चला झालं बाळांनो. या ठिकाणी बाळांनो एफ अपॉन आय ची व्हॅल्यू आलेली आहे तुमची, किती आली, 99.75. याला युनिट नसतं कारण हा कॉन्स्टंट आहे. आता ही एक व्हॅल्यू आली, पण त्यांनी अजून एक रिडिंग दिलंय त्याची पण व्हॅल्यू काढावं लागेल.
मग तुम्ही म्हटले दोन्हीपैकी घ्यायची कोणती, तर दोघांचा काय घेणार आपण, अवरेज. चला इथपर्यंत या बरं. चला झालं का बाळांनो लिहून, काय डाऊट, जमेल? चला आता पुन्हा एकदा एफ आपण आय काढायचं आहे. इथे अँगल 0 डिग्री होता, सो फार जास्त काही त्रास नाही झाला. पुढे मात्र 0 डिग्री असणार नाही. दुसरीकडे जाऊया, परत एकदा एफ आपण आय काढू, पण केस नंबर 2 साठी काढायचा. मग फॉर्म्युला तोच आहे, एक्स स्टाफ इंटरसेप्ट एफ अपॉन आय. पण तुम्ही जर पाहिलं ना बाळांनो, तर एक गोष्ट लक्षात येते या ठिकाणी, की या ठिकाणी ना अँगल दिलेला आहे 1 डिग्री 30 सेकंद अँगल दिलेला आहे. सो तुम्हाला अँगल घ्यावा लागेल यावेळेस. मग फॉर्म्युला असा वापरावा लागेल, कॉस स्क्वेअर थिटा. इथं कॉस स्क्वेअर थिटा जोडावा लागेल. का, अँगल दिलेला आहे. नसेल दिला तर तो 0 डिग्री असतो, किंवा 0 डिग्री दिला तर वापरायची गरज नाही, कारण कॉस 0 ची व्हॅल्यू 1 होते. त्यानंतर एफ प्लस सी इंटू कॉस थिटा, हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. हा फॉर्म्युला तेव्हा वापरायचा जेव्हा त्या ठिकाणी अँगल दिलेला आहे एक्स. चला बरं, डिस्टन्स किती मीटर आहे बघा बरं. एक्सचं डिस्टन्स किती मीटर आहे, 112 मीटर, 112 मीटर. अँगल आहे 1 डिग्री 30 मिनिट, 1 डिग्री 30 मिनिट. त्यानंतर या ठिकाणी अप्पर स्टॅडिया रिडिंग 2.230, लोअर स्टॅडिया रिडिंग 1.110. मग चला बाळांनो, या ठिकाणी डिस्टन्स आहे 112 मीटर. स्टाफ इंटरसेप्ट मला काढायचा आहे, त्याची व्हॅल्यू काय रे, 2.230 मायनस 1.110. अप्पर स्टॅडिया मायनस लोअर स्टॅडिया. एफ अपॉन आय ची व्हॅल्यू मला काढायची आहे. त्यानंतर मल्टिप्लाय बाय कॉस, याला अगोदर ब्रॅकेट करा, 1 डिग्री 30 मिनिट टाकायचं ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेट करून मग स्क्वेअर करायचं. प्लस एफ प्लस सी ची व्हॅल्यू 0.2 आहे. परत कॉस थिटाची व्हॅल्यू 1 डिग्री 30 मिनिट. ओके, कॅल्क्युलेटरवर त्याचं बटन असतं. जसं सुरुवातीला काय करा, ऐका मी सांगतो ते टाका सुरुवातीला, मग पुढचं करा. पहिले हे टाका आणि हे टाका, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून काय आन्सर ते सांगा. एफ अपॉन आय जसेच्या हे, एफ अपॉन आय जसेच तसे हे नाही. कॅल्क्युलेटर टाका, बघू का कॅल्क्युलेटर. आता तुमच्या जवळ आहे कॅल्क्युलेटर आहे बाळांनो, ठीक आहे. आता कॅल्क्युलेटरवर टाकताना काय करायचं, ब्रॅकेट करायचं बरं का, प्रॉपर बघा या पद्धतीने ब्रॅकेट करायचा. 2.230 मायनस 2.230 मायनस 1.110, ब्रॅकेट कंप्लीट. हा ब्रॅकेट जसा तसा टाकला. मल्टिप्लाय बाय परत एक ब्रॅकेट करायचा, पुढचा ब्रॅकेट. मग टाकायचं कॉस, कॉसचं बटन आहे पा, परत ब्रॅकेट करायचा. कॉस मध्ये ब्रॅकेट 1 डिग्री, डिग्रीचं बटन आहे बघ हे बरं का, ते शेजारी जे दिसतंय ना हाईप, HYPच्या अलीकडचं बटन, HYPच्या अलीकडचं बटन आहे डिग्री. मग 1 डिग्री परत 30, परत डिग्रीचं बटन दाबायचं. 1 डिग्री 30 मिनिट आहे पण तरी डिग्रीचं बटन दाबायचं. पुढं सेकंद असतं तर सेकंद समजा इथं 0 आहे, समजा मी टाकले, नाही टाकले तरी चालतात 0 असल्यावर, पण टाकले तर 0 परत डिग्रीचं बटन दाबायचं, ब्रॅकेट कंप्लीट. 2 ब्रॅकेट पूर्ण केले का मग करायचं स्क्वेअर. 2 ब्रॅकेट कंप्लीट करायचे, कारण इथं 2 ब्रॅकेट आहे मग स्क्वेअर आहे. अशा पद्धतीने कॅल्क्युलेट टाकायचं. डिग्रीचं बटन विसरू नका, डिग्री मिनिट सेकंद इज इक्वल टू करा. आन्सर आलं 1.119 प्लस हे कॅल्क्युलेट टाका बघ, एवढं दिसतं तसं टाकायचं. 0.2 मल्टिप्लाय बाय कॉस 1 डिग्री 30 मिनिटसाठी परत तेच. ओके, 0.199 आणि या साईडला 112 तर आहेच. बाकीचं तुम्हाला कॅल्क्युलेटर टाकता येतच आहे. मग या ठिकाणी काय करायचं, या पापा काढायचं की नाही मला, हे 112 जसेच्या तसे बरं का. हे इकडं प्लस आहे, तिकडं जाऊन मायनस. हे प्लस होतं तिकडं जाऊन मायनस झालं. हे इकडं मल्टिप्लाय, तिकडं जाऊन डिवाइड. याला मस्त असं ब्रॅकेट करा, याला याने डिवाइड करा. मला एफ बाय आय ची व्हॅल्यू किती आली ते जरा सांगा. सांगा किती येतो एफ अपॉन आय. 99.99 असं होऊ शकतं बरं का. बरं का बाळांनो, याला युनिट नसतं बरं का बाळांनो. असं होऊ शकतं की ना अजून एखादी व्हॅल्यू दिली तर अजून एकदा काढावं लागतो एफ अपॉन आय. कधी कधी 3 डिस्टन्स देतात, मग 3 वेळा एफ अपॉन आय काढायचा. 3 वेळा काढल्यानंतर त्या तिघांचा ॲव्हरेज घ्यायचा, म्हणजे तिघांची ॲडिशन डिवायडेड बाय 3. इथं दोघच जण आहेत, दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2 घेणार आणि ॲव्हरेज काढणार.
कन्सेप्ट क्लिअर होतोय का? चला ऑनलाईनचे मुलं पटपट लिहा. मी जे घेतो हेच VIMP प्रॉब्लेम्स आहेत. मग फायनल आन्सर लिहायला मी तयार आहे. आता मी घेणार आहे बाळांनो अवरेज. माझ्याकडे दोन व्हॅल्यू आहेत. मग या पापॉन आय ची फायनल व्हॅल्यू मी घेणार अवरेज म्हणून. पहिली व्हॅल्यू किती आली होती? 99.97 ना, 75 99.75 आणि आता आली 99.99. या दोघांची ऍडिशन करायची, दोघ जण आहे म्हणून डिवायडेड बाय 2 करायचं. या पापॉन आय ची फायनल व्हॅल्यू तुम्हाला भेटन. किती आली? या दोघांची ऍडिशन करा, डिवायडेड बाय 2 करा ना, तुम्हाला शेवटची फायनल या पापॉन आय व्हॅल्यू 91 आहे. इथे 99.91 या व्हॅल्यू तुम्ही काढताय, व्यवस्थित करा, सांगा. 99.83. दिस इज द फायनल व्हॅल्यू ऑफ एफ अपॉन आय. अशा एफ अपॉन आयच्या व्हॅल्यूज म्हणजे मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, ऍडिटिव्ह कॉन्स्टंट विचारतात. काय डाऊट असेल तर लिहा, काय डाऊट असेल तर विचारा आणि लिहून घ्या. झालं बाळांनो, घेऊ पुढे. ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर इथे पण तुम्हाला तसंच विचारलेलं आहे बरं का. अजून एक प्रॉब्लेम जर तुम्ही पाहिला तर इथं तुम्हाला आहे ना दोन ठिकाणी विचारले. आता बघा बरं का हा प्रॉब्लेम कसा आहे, हा आपला पुढचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की एक टॅक्योमीटर आहे. टॅक्योमीटर शब्द आला तर ह्या टाईपचा प्रॉब्लेम, म्हणजे सॉरी या धड्यातला प्रॉब्लेम, या युनिटचा प्रॉब्लेम टॅक्योमीटर म्हटलं तर. आणि विचारलं काय? टॅक्योमीटरचे कॉन्स्टंट विचारले. आणि मेन म्हणजे या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये दोन्ही पण कॉन्स्टंट दिलेले नाहीयेत, दोन्ही कॉन्स्टंट काढायचे. आणि तुम्हाला इथे एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये डिस्टन्स आणि रीडिंग दिलेलं आहे. क्वेश्चन लिहून घ्या. टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंट विचारले, टाईप नंबर 2 चा प्रॉब्लेम. आता इकडे बघा बाळांनो, सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये ना मला सांगा फॉर्म्युला काय आहे बरं? टॅक्योमेट्रिक कॉन्स्टंट विचारले म्हणजे एफ बाय आय विचारलाय आणि एफ प्लस सी सुद्धा विचारलाय. दोन्ही कॉन्स्टंट आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि आपल्याकडे एकच फॉर्म्युला आहे ना, एक्स इज इक्वल टू स्टाफ इंटरसेप्ट इंटू एफ अपॉन आय प्लस एफ प्लस सी. हा तुमचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला हा पाठच पाहिजे. पहिल्या दोन टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये तर हे फॉर्म्युले फार लागतात. इथं अँगल दिलेला आहे का? कुठं नाही, म्हणून इथं कॉस स्क्वेअर थिटा घ्यायची गरज नाही पडली, कारण इथं अँगल दिलेलाच नाही. दिलेला असता घेतला असता कॉस स्क्वेअर थिटा. कळतंय ना तुम्हाला मी काय बोलतोय? आता या ठिकाणी आता फॉर्म्युला तयार करायचं बरं का. इकडे बघा, पहिले डिस्टन्स किती होतं? 25 मीटर. मग डिस्टन्सच्या जागेवर काय लिहिणार? 25 मीटर. स्टाफ इंटरसेप्ट, स्टाफ इंटरसेप्ट म्हणजे अप्पर स्टॅडिया रिडिंग आणि लोअर स्टॅडिया रिडिंग. आता ऐका, दोन्ही मध्ये व्हॅल्यू कोणती मोठी आहे? सुरुवातीची. मग ही व्हॅल्यू अप्पर स्टॅडिया रिडिंग आहे आणि ही व्हॅल्यू लोअर स्टॅडिया रिडिंग आहे. मग करा 1.900 मायनस 1.410 अप्पर स्टॅडिया मायनस लोअर स्टॅडिया मल्टीप्लाय बाय एफ अपॉन आय. एफ अपॉन आय ची व्हॅल्यू तर आपल्याला माहितच नाहीये, जसंच्या तसं. मग प्लस एफ प्लस सी, त्याची पण व्हॅल्यू माहित नाही, जसंच्या तसं. ज्या व्हॅल्यू माहित नाही त्या तशाच ठेवलेल्या आहेत, ज्या व्हॅल्यू माहिती होत्या त्या पुट केल्या. आता या ठिकाणी कॅल्क्युलेटर आहे का तुमच्याकडे? याचं सबट्रॅक्शन करा, फक्त याचं सबट्रॅक्शन करा, एक्स्ट्रा काही करू नका. किती आलं? याला म्हणायचं बाळांनो इक्वेशन नंबर 1. याच्यात दोन गोष्टी अननोन आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं बरं का. चला आता दुसरं इक्वेशन. 50 मीटरचं डिस्टन्स दिलेलं आहे. अप्पर स्टॅडिया रिडिंग आहे 2.22 आणि लोअर स्टॅडिया रिडिंग आहे 1.23. मग चला या ठिकाणी मी घेतो बाळांनो, नंतरचा डिस्टन्स आहे 50 मीटर, अप्पर स्टॅडिया रिडिंग 2.22 आणि लोअर स्टॅडिया रिडिंग 2.230 मल्टीप्लाय बाय एफ अपॉन आय मला माहित नाही, प्लस एफ प्लस सी. एवढं कॅल्क्युलेट टाका फक्त. 0.99 एफ अपॉन आय जसेच्या तसे आणि एफ प्लस सी पण जसंच्या तसं. याला म्हणा इक्वेशन 2.
अशा पद्धतीने बाळांनो हे झालं एक इक्वेशन, हे झालं दुसरं इक्वेशन. इक्वेशन 1 2 तुमच्या समोर आहे. असे दोन इक्वेशन तयार करून घ्यावे लागतात जेव्हा दोन्ही पण अननोन असतात कॉन्स्टंट. दोन्ही कॉन्स्टंट अननोन असले का असे दोन इक्वेशन करायचे आणि मग ते सॉल्व्ह करायचे. काय डाऊट इथपर्यंत? चला आता हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात म्हणजे प्रॉब्लेम संपेल. आता या ठिकाणी हे इक्वेशन जे आहे ना ते मी ॲज इट इज घेतोय. या ठिकाणी ते इक्वेशन मी घेतलेलं आहे. त्यानंतर बाळांनो हियर इज द सेकंड इक्वेशन. आता या ठिकाणी दोन्ही इक्वेशन एका खाली एक अशा पद्धतीने लिहायचे की इज इक्वल टू खाली इज इक्वल टू आलं पाहिजे, प्लस खाली प्लस आलं पाहिजे. ठीक आहे. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू एफ अपॉन आय खाली एफ अपॉन आय, एफ प्लस सी खाली एफ प्लस सी. आता यांच्या करायची हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन यांचं करायचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केलं का हे प्लस होतं मायनस झालं, हे प्लस होतं मायनस झालं, हे प्लस होतं मायनस झालं. आता प्लस एफ प्लस सी आणि प्लस एफ प्लस सी कट होणार. हे प्लस एफ प्लस सी आणि मायनस एफ प्लस सी आहे कट झाले. इकडे बघा 25 मायनस 50, 25 मधून 50 गेले मायनस 25, 0.99 मधून 0.49 मधून 0.49 मायनस 0.99 मायनस 0.50 यायला पाहिजे. एफ अपॉन आय जशाच्या याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं, याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं कारण याला साइन झालं मायनस. हे मल्टिप्लाय पहा तिकडे जाऊन डिवाइड. मग एफ बाय आय ची व्हॅल्यू आलेली आहे मायनस 25 डिवायडेड बाय मायनस 0.5. किती आलं रे? अशा पद्धतीने या ठिकाणी एफ अपॉन आय ची व्हॅल्यू मी काढलेली आहे. सगळं लिहून घ्या. आता एफ अपॉन आय ची व्हॅल्यू दोन्हीपैकी कोणत्या पण इक्वेशन मध्ये टाका, तुम्हाला एफ प्लस सी भेटन. चला झालं बाळांनो. चला आता एफ बाय आय ची व्हॅल्यू दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये टाकू, याच्यात टाकू. मग मी म्हणतो पुट इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 आहे 50 0.99 एफ अपॉन आय प्लस एफ प्लस सी. मग एफ प्लस सी भेटून जाईल. मग 50 0.99 एफ अपॉन आय आलं 50 प्लस एफ प्लस सी. आता हे जे आहे ना हे सगळं इकडं हा ब्रॅकेट इकडं प्लस आहे तिकडे जाऊन मायनस. मग एफ प्लस सी येणार आहे बाळांनो. आता तुमचा 50 जसा तसा हे प्लस होता ब्रॅकेट तिकडे जाऊन झाला मायनस. हा ब्रॅकेट इकडे प्लस होता तिकडे जाऊन मायनस झालेला आहे. टाका कॅल्क्युलेटरवर एफ प्लस सी भेटून जाईल. किती येतो रे एफ प्लस सी बघा बरं? 0.0 नाही. किती येतोय बघा? 5 येतोय. काय येतोय? 0 पॉइंट येतो. ओके 0.5 येतोय. ओके जे आलं ते. आता हे कॉन्स्टंट आहे सो याला युनिट नाही. एफ अपॉन आय ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकली पहिल्या किंवा दुसऱ्या काही एफ प्लस सी येतो. अशा पद्धतीने जर दोन्हीच्या दोन्ही कॉन्स्टंट विचारले, आता अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये एकच कॉन्स्टंट विचारला होता, एक दिला होता, तो कसा काढायचा शिकवला. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये दोन्ही कॉन्स्टंट दिले नव्हते तरी आपण काढले, फाइंड आउट केले. काय डाऊट आहे का बघा बरं? आता एक प्रॉब्लेम होमवर्क करता. मग चला बाळांनो आता एक प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करणार आहात तो म्हणजे हा प्रॉब्लेम. इथं टॉप एअर रिडिंग दिलंय, इथं लोअर एअर रिडिंग दिलंय. टॉप एअर रिडिंग दिलं, लोअर एअर रिडिंग दिलं आणि दोन्ही कॉन्स्टंट विचारले. याचे पण तुम्हाला दोन इक्वेशन तयार करायचे, ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू भेटणार. आता जो प्रॉब्लेम सोडवला सेम तासाच्या इक्वेशन जर तयार केलं हिंट म्हणून 100. आता याच्यातून हे सबट्रॅक्ट करावं लागेल. 2.500 मायनस 1.490 मल्टिप्लाय बाय एफ अपॉन आय प्लस एफ प्लस सी. असं होईल पहिल्या याचं इक्वेशन. दुसऱ्या याचं होईल 150. हे अप्पर एअर रिडिंग आहे म्हणजे टॉप एअर रिडिंग मायनस लोअर एअर रिडिंग 0.600 मल्टिप्लाय बाय एफ अपॉन आय प्लस एफ प्लस.
असे 2 इक्वेशन तयार करायचे, ते सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. आत्ता जसा केला सेम तसा प्रॉब्लेम आहे, 2 वेळा एक्झामला आलेला आहे. या ठिकाणी पहिल्या 2 टाईपचे न्यूमरिकल आपण आजच्या लेक्चरला डिस्कस केलेले आहेत. काय डाऊट आल्यास मला नेक्स्ट लेक्चरला विचारा. नेक्स्ट लेक्चरला आता मोठे मोठे न्यूमरिकल्स आहेत, ते म्हणजे टाईप नंबर 3 चे न्यूमरिकल, ते पाहूयात नेक्स्ट लेक्चरला. होमवर्क सॉल्व्ह करा, डाऊट आल्यास विचारा. बाय स्टुडंट्स.